हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन या लेसनचे हार्ड वर्ड्स इथे लिहिणार आहोत. त्याचे अर्थ मराठीत लिहिणार आहोत. पण तुमच्यापैकी बरेच मुलं असे आहेत जे इंग्लिश मिडियमला शिकतात आणि ज्यांना हिंदीमधनं अर्थ हवा आहे किंवा इंग्लिशमधनं त्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन हवं आहे इझी लँग्वेजमध्ये. जर असे कोणी मुलं असेल तर मला कमेंट करा, म्हणजे त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी त्या प्रकारे वेगळा व्हिडिओ करेल. बरं, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. हे वर्ड्स तुम्हाला कळेल तर हा लेसन समजणंही सोपं जाईल. याचसोबत आपण याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स हा सुद्धा व्हिडिओ करणार आहोत. जर तुम्हाला कुठलाही पॉईंट हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. बरं, माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. सांगण्याचं कारण असं की मलाही तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघता हे कळावं इतकंच. आणि आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्लांटलेट रोपटे, प्ल्युम्युल अंकुर, न्यूमटोफोरर श्वसनमुळे, पॉइंटेड टोकदार, पोलन ग्रेन्स परागकण, पोलिनेशन परागीभवन, प्रॉप रूट्स पारंब्या, रॅडिकल आदी मूळ रॅडिश म्हणजे मुळा, रिसेप्टिकल पुष्पाधार, रिप्रोडक्टिव्ह पुनरुत्पादनाशी संबंधित, रेटिक्युलेट व्हेनेशियन जाळीदार शिलाविन्यास, रेटिक्युलम जाळे, रूट मूळ, रूट कॅप मूळ टोपी, रूट हेअर्स मूळ रोम, रनर्स धावती मुळे, सेकंडरी व्हेन उपशीर, सेपल निदलपुंज, सिंपल लीव्ह साधी पाने, सोक्ड भिजवलेले, आणि सोगम म्हणजे ज्वारी, स्पिनॅच पालक, स्पाइन्स काटे, स्पाइनी काटेरी, स्पायरेलावर ती, स्प्राउटिंग सीड रुजणारे बीज, मोड आलेले बी, स्टॉक दांड किंवा देठ, स्टॅमिन पुंकेसर, स्टेम खोड, स्टिग्मा कुक्षी, स्टिल्ट रूट्स आधारमुळे, स्टिप्युल्स उपपर्णी, स्ट्रक्चर रचना, स्टाईल कुक्षी वृत्त, शुगरकेन ऊस, स्वीट पोटॅटो रताळे, स्वोलन फुगीर, टॅमरिंड म्हणजे चिंच, टॅपरूट म्हणजे सोटमूळ, टॅपर्स म्हणजे निमुळता होत जातो, टिप म्हणजे टोक, ट्रंक म्हणजे खोड, अपरूट म्हणजे उपटणे, फ्लेशी माउंसल फ्लावर फूल, फ्रूट फळ, फ्रुटलेट्स म्हणजे मेथी किंवा गरे, फंक्शन कार्य, ग्रॅज्युअली हळूहळू, ग्रॅम सीड्स हरभरे, गायनिसियम जायांग, हेबिस्कस जास्वंद, आयडेंटिफाय ओळखणे, इंजुरी इजा, इंटरनोड म्हणजे कांडे, जॅकफ्रूट म्हणजे फणस, लॅमिना म्हणजे पर्णपत्र, लॅन्सिअलेट म्हणजे तरफदार, लीफ म्हणजे पान, लीफ ॲपेक्स म्हणजे पर्णाग्र, लीफ बेस म्हणजे पर्णतल, लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र आणि लीफलेट्स म्हणजे पर्णिका, लीफ मार्जिन पर्णधारा, लीव्स लीफचे अनेक वचन आहे, लोब्ड म्हणजे खंडित, मेज मका, मॅच्युरिटी पक्वता, मिड ड्रिप मध्यशीर, मिड वेन मध्यशीर, मिड मिनरल्स खनिजे, मॉडिफिकेशन रूपांतर बदल, मॉइस्ट ओलसर, मॉइस्टन म्हणजे ओला केलेला, मोनोकॉटिलिडनस म्हणजे एकदल, मॉथ बीन्स मटकी, मस्टर्ड म्हणजे मोहरी, नोड पेर, ऑब्लिकली तिरपी, ऑबोवेट गोलाकार, अनियन कांदा, ऑब्झिट सम्मुख, ओव्हरी अंडाशय, ओव्ह्युल्स बीजांड, पॅमेट म्हणजे हस्ताकार, पॅरलेल व्हेनेशियन समांतर शिलाविन्यास, पेडिसल फुलांचा देठ, पेटल म्हणजे पाकळी, पेटिओल पानांचे देठ, बनाना म्हणजे केळ आणि बनियन म्हणजे वड, ब्रांच फांदी, ब्रीदिंग रूट्स श्वसनमुळे, बर्ड मुकुल, कॅलिक्स निदलपुंज, कॅना कर्दळ, कार्पेल श्रीकेसर, कॅरट गाजर, कॅशू काजू, कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म, क्रिसॅन्थेमम शेवंती, सर्कम्फरन्स परी, कोकोनट नारळ, कंपाऊंड लीव्ह संयुक्त पाने, कोनिकल फ्लावर्स शंकाकृती पात्र, कॉरियंडर धणे, करोला दलपुंज, क्रम्पल्ड चुरगाळलेला, डेक्सेट म्हणजे लंबाकार, डेलिकेट म्हणजे नाजूक, डेंटेट म्हणजे दंतेरी, डायकॉटिलिडनस म्हणजे द्विदल, एंटायर म्हणजे सलग, फेनुग्रीक म्हणजे मेथी आणि फर्टिलाइज म्हणजे फलन होणे, फायब्रस रूट तंतुमय मुळे, फिलामेंट म्हणजे वृत्त, एक्वेंट ओळख करून देणे, ॲडव्हेंशियस रूट्स आगंतुक मुळे, एरियल रूट्स हवाई मुळे, ऑल्टरनेट एकांतरित, अँकरिंग घट्ट धरून ठेवणे, अँड्रोसियम पुमंग,
अँथर पराकोश, एपिकल एंड अग्रभाग, ॲपल सफरचंद, अरेंजमेंट म्हणजे मांडणी. So students, we have studied so many words from this lesson and their meanings in Marathi. If you like this video, please like it, share to your friends, and please comment me whatever you want to ask me. So let me know about what is your difficulties and what is your problem about your studies. So we'll meet in next video.